आता आपण बघूया नॉन इन्फेक्शियस डिसीज अर्थात असंसर्गजन्य. नॉन इन्फेक्शियस याच्यामध्ये आपण कुठलं बघणार आहोत. कॅन्सर आपल्या सिलेबसमध्ये दिलेलं आहे. डायबिटीज तिसरा आहे. हार्ट रिलेटेड डिसीज. हार्ट रिलेटेड डिसीज DICES स्पेलिंग फ्लो मध्ये लिहिलं की बरोबर स्पेलिंग येते. विचार करून लिहिलं की चुकून जाते. ठीक आहे. हार्ट रिलेटेड डिसीज तर सर्वात पहिले आपण बघणार आहोत याच्यामध्ये कॅन्सर. आय एम अ डिस्को डान्सर. बुड्डीला झाला कॅन्सर. बुड्यानं आणला मिक्सर. बुड्डीनं मारला सिक्सर. ठीक आहे. तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅन्सर या विषयाबद्दल आपण वाचणार आहोत. कॅन्सर म्हणजे काय आहे तर सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात सोपी व्याख्या म्हणजे अनकंट्रोल अँड ॲबनॉर्मल ग्रोथ. कशाची तर सेलची. अनकंट्रोल आणि ॲबनॉर्मल ग्रोथ ऑफ सेल. ठीक आहे. ज्याला आपण नियंत्रित नाही करू शकत किंवा जे ॲबनॉर्मल आहे किंवा जे सामान्य नाही असामान्य आहे त्याला काय म्हणू आपण कॅन्सर म्हणू. शक्यतो आपण मागच्या चॅप्टरमध्ये बघितलं होतं की आपला शरीर जे आहे ते सेल पासून बनलेली आहे. सेल पासून बनतात. टिश्यू पासून बनतात. ऑर्गन पासून बनतात आपली बॉडी. ठीक आहे. तर हा जे सेलची ग्रोथ आहे ते ॲबनॉर्मल किंवा अनकंट्रोल ग्रोथ असते. सामान्यपणे जर दैनंदिन बघितलं जर अंदाजे आपल्या शरीरात जर 10,000 सेल रोज बनत असतील तर आपल्या शरीरामध्ये 8,000 ते 9,000 सेल्स मरत सुद्धा असते. 8K to 9K. K म्हणजे 1000. ठीक आहे. तर 8,000 ते 9,000 कारण आपलं वय वाढतं आहे. जसं तुम्ही 40-50 ओलांडतात तेव्हा तुमच्या सेल फॉर्मेशन उलट होऊन जाते. तेव्हा 10,000 ते 15,000 अंदाज आता समजा म्हणत आहोत. एक्झॅक्ट फिगर असं नाही. 10,000 ते 15,000 सेल तुमचे डेड होत राहणार आणि 8,000 ते 9,000 कारण ते तुमचं उतरतं वय असते. तर कसं ह्या कॅन्सरमध्ये ह्या जे सेलची संख्या आहे ती अनियंत्रित असते. भडाभड असते. त्याच्यामुळे काय असते की आपल्याला गाठी जाणवतात. काय जाणवतात गाठी. एक सेल असला तर असे अनकंट्रोल ग्रोथ असते. तर हे जे गाठी असतात लम्प्स म्हणतात त्याला. काय म्हणतात लम्प्स. तर या गाठी लम्प्सला काय म्हणतात मॅलिग्नंट ट्यूमर. ठीक आहे. यालाच म्हणतात मॅलिग्नंट ट्यूमर. आता कॅन्सर म्हणजे काय तर याचे काही सिम्पटम्स आहे का तर सिम्पटम्स नाही. ठीक आहे. कॅन्सर जसं आपण म्हटलं एड्सचे सिम्पटम्स आहे का नाही ते व्यक्तिविशेष आहे. वेगवेगळ्या त्या व्यक्तीला कुठली बिमारी झाली काय झाली कारण ते इम्युन डिफिशियन्सी. तसंच कॅन्सरचं स्पेसिफिक एक सिम्पटम्स नाही कारण कॅन्सर जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. लंग कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, माउथ कॅन्सर, ब्लड कॅन्सर. तर ह्या कॅन्सर या प्रकारानुसार यांचे सिम्पटम सुद्धा वेगवेगळे आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे कॅन्सरचे प्रॉपर सिम्पटम्स नाही. तरी पुस्तकामध्ये काही दिलेले आहे सिम्पटम्स आपण बघूया पुस्तकावरचे. ठीक आहे. आपण जे गाठी म्हटलं होतं ग्रुप किंवा लंप ऑफ कॅन्सर असेल त्याला काय म्हणतात मॅलिग्नंट ट्यूमर. टाइप्स ऑफ कॅन्सर आहे. हे रिझन तर आपण बघूया नंतर. अगोदर आपण सिम्पटम्स मध्ये बघितलं होतं की सिम्पटम्स जसं क्रॉनिक कफ, डिफिकल्टी इन स्वॉलोइंग, हार्ट माउथ कॅन्सरचं
भाग असू शकते. लम्स इन ब्रेस्ट अर्थात छातीमध्ये जेव्हा गाठी येतात स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर असते. अनएक्सप्लेन्ड वेट लॉस, कारण तुमची पूर्ण एनर्जी जे अनकंट्रोल ग्रोथ ऑफ सेल आहे तिकडे लागलेली असते, तर तुमचं वेट लॉस असते. अनएक्सप्लेन्ड वेट लॉस कशामुळे होते, काय होते ते सांगताय. इनक्युरेबल स्कार्स अँड इन्फ्लेमेशन, एखादी डाग असेल, काही असेल किंवा कुठे जखम झाली असेल तर ते क्युरेबल नाही आहे, अर्थात कॅन्सरात हा क्युरेबल तर नाहीच आहे म्हणा. ठीक आहे. तर रिझन्स ऑफ कन्झप्शन, कशामुळे कॅन्सर होतो, तर टोबॅको असते. टोबॅको, जंक फूड. ठीक आहे. टोबॅको झाला, जंक फूड झाला, स्मोकिंग, अल्कोहोल, फास्ट फूड, फायबरलेस डाएट जर असेल. ठीक आहे. फायबरलेस डाएट, लॅक ऑफ एक्सरसाइज, तर हे जे काही आहे कॅन्सरचे जे काय आहे कारण आहे की यांच्यामुळे कॅन्सर होऊ शकते. पण एक्झॅक्ट आता आपण म्हणतो की कोणी हा तर खूप दारू पितो, सिगरेट पितो, तरी याला कॅन्सर झाला नाही. पण मी ना काहीच नाही केलं, ना कधी दारू पिली, ठीक आहे, ना बिडी फुकली, तरी मला कॅन्सर झाला. कॅन्सर म्हणजे काय, तर तुमचं ॲक्टिव्हेशन ऑफ कार्सिनोजेनिक सेल. लक्षात ठेवा, कार्सिनोजेनिक सेल हे जेव्हा तुम्ही 11-12 वाचणार, कार्सिनोजेनिक सेल तुमच्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये हा कार्सिनोजेनिक सेल आहे, अर्थात कॅन्सरस सेल आहे. तो जोपर्यंत इनॲक्टिव्ह आहे, काय इनॲक्टिव्ह आहे, तोपर्यंत तुम्हाला कॅन्सर होऊ शकत नाही. ज्या दिवशी हा ॲक्टिव्ह झाला त्या दिवशी तुम्हाला कॅन्सर होण्यापासून जगात कोणीही रोखू शकत नाही. तुम्हाला कॅन्सर होणार म्हणजे होणार. ठीक आहे, 100%. तर कॅन्सर आता याच्यावरती निदान अर्थात डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट अर्थात उपचार, काही टेस्ट आहेत, बायोप्सी टेस्ट, सिटी स्कॅन, MRI स्कॅन, पेट स्कॅन. याच्यामुळे आपण डायग्नोसिस करू शकतो. आणि टेक्निक अर्थात काही ट्रीटमेंट आहे मॉडर्न अँड ट्रेडिशनल. मॉडर्न म्हटलं की रोबोटिक्स आला, रोबोटिक्स, लॅप्रोस्कोपिक सर्जरी, ते मॉडर्न टेक्निक आहे. जुनी टेक्निक म्हटलं तर आपण केमोथेरपी, हे तर सगळ्यांनाच माहीत आहे, आज कोणाला असं माहीत नाही. केमोथेरपी झालं, रेडिएशन झालं, सर्जरी झालं. तुमच्या शरीरावर जर समजा ही जे गाठ आहे कॅन्सरची किंवा ट्यूमर सेल म्हणून, हे जे आहे सर्जरी करून हा भाग कापला जातो आणि हे जे इतकं कॅन्सरस सेल रिमूव्ह केला जातो. त्याच्यानंतर याची टेस्ट केली जाते की इथे कॅन्सर सेल आहे नाही आहे. असेल थोडेफार तर तुम्हाला मग केमोथेरपी दिल्या जाते, रेडिएशन टेक्निक वापरल्या जाते, जेणेकरून इकडची उरले जे कॅन्सरचं सेल आहे ते मरून जातात. आता याच्यावरती कॅन्सर झाला तर तुम्ही बरे होत नाही असं नाही. अर्ली स्टेजमध्ये कॅन्सर असेल तर तुम्ही नक्कीच या ट्रीटमेंटने तुम्ही वाचू शकता. प्रॉपर डाएट, ट्रीटमेंट, प्रॉपर फिजिकल एक्सरसाइज, याच्याने तुमचा कॅन्सर काय होतो, क्युअर होतो. नेक्स्ट आहे डायबिटीज अर्थात मधुमेह, याला मराठीमध्ये म्हणतात मधुमेह. ठीक आहे. भारतात जवळपास 7 बिलियन आहे का, नाही जरा जास्त नाही झालं का, 70 मिलियन असणार, जवळपास 70 मिलियन अर्थात 7 करोड. अंदाजित 7 करोड लोकांना भारतात डायबिटीज हे डिसीज आहे.
जोपर्यंत डायबिटीज बीपी सारखे डिसीज आहे, मेडिकलवाल्यांचा धंदा चलंदो आहे. ठीक आहे. तर याच्यावरती काय आहे, हे कशामुळे होतो, तर आपल्या शरीरामध्ये हे लिव्हर असते ट्रायंगुलर शेपमध्ये, इथे लीफ लाईक स्ट्रक्चर असते, एक इंद्रिय असते, टिश्यू असते, ऑर्गन आहे, त्याचं नाव आहे पॅनक्रिया. हा का सिक्रेट करतो, तर इन्सुलिन जेव्हा तुमच्या शरीरामध्ये अर्थात शरीराच्या अंदर रक्तामध्ये ब्लडमध्ये काय तर शुगर लेवल जर तुमची इन्क्रीज झाली, तेव्हा हे इन्सुलिन सिक्रेट होतो आणि हे जे लेवल आहे तो डिक्रीज करतो. डायबिटीज म्हणजे काय, तर तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिनची निर्मिती कमी होणे, अर्थात शुगर लेवलवर तुमचं नियंत्रण नाही. त्या बिमारीला काय म्हणतात, डायबिटीज. ठीक आहे. तर याच्यासाठी काय, कशामुळे होतो हे डायबिटीज. ठीक आहे. पॅथोजन आहे का याच्यात, कॅन्सरमध्ये होता पॅथोजन नाही, नॉन इन्फेक्शियस आहे हे. ठीक आहे. ते कशामुळे होतो, हेरिडिटरी अनुवांशिक असू शकते, तुमच्या आजोबांना असेल, तुमच्या वडिलांना असेल, होऊ शकते, मला पण होऊ शकते. हेरिडिटरी, लॅक ऑफ एक्सरसाइज अर्थात फिजिकल एक्सरसाइज, नाही तर तुम्ही मला मेंटल एक्सरसाइज गणित सोडवता, चेस खेळता. लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, स्ट्रेस, प्रॉपर डाएट नसेल तुमचा. ठीक आहे. तर याच्यामुळे काय होतो, तुम्हाला डायबिटीज होऊ शकतो. ठीक आहे. हे जे काही रिझन आहे डायबिटीजचे, तर सिम्पटम्स काय आहे, फ्रिक्वेंट युरिनेशन, कधीही तुम्हाला लघवी लागणे, फ्रिक्वेंट युरिनेशन, खास करून इन नाईट, रात्री बेरात्री तुम्हाला लघवी लागणे. त्याच्यानंतर ओबेसिटी अर्थात लठ्ठपणा. ठीक आहे. किंवा सडन वेट लॉस, हे जे काही लक्षणं आहे डायबिटीजचे. ठीक आहे. तर प्रॉपर डाएट, फिजिकल एक्सरसाइज जर तुम्ही केली तर तुमचं जे आहे डायबिटीज हे आपण टाळू शकतो. नेक्स्ट आहे, आपण स्क्रीनवरती बघूया. ठीक आहे. आपण तर सगळं टॉपिक केलेला आहे कवर, प्रॉपर ट्रीटमेंट वगैरे. त्याच्यानंतर आहे, जसं आपण बघितलं होतं की 7 करोड पेशंट आहे ॲप्रोप्रिएटली. आता आपण बघूया हार्ट डिसीज वरती. बस. ठीक आहे. तर आता हार्ट रिलेटेड डिसीज जो शेवटचा टॉपिक आहे, हार्ट डिसीज हार्ट डिसीज अर्थात हृदय विकार. ठीक आहे. हार्ट संबंधित डिसीज, हार्ट दिल लगाना मना था. ठीक है. एक ही तो दिल था, कितने बार चुरा लोगे. ठीक आहे. तर ते एकच हृदय असते तुमच्याकडे, ते तुम्हाला सांभाळायचं आहे. ठीक आहे. तुमच्या हार्ट, सर्वात पहिले हार्टचं फंक्शन काय आहे, टू पंप द ब्लड. ठीक आहे. तुमचा हार्ट किती HP चा असतो माहिती आहे, 0.6 हॉर्स पॉवर. पुस्तकात दिलं नाही, प्रत्येक गोष्ट पुस्तकात दिलेली नसते. ठीक आहे. हार्टचं काम आहे टू पंप द ब्लड टू होल बॉडी, संपूर्ण, अर्थात पायाच्या बोटापासून तर डोक्यापर्यंत, शेल्यापासून तर बुडापर्यंत, शेंड्यापासून तर बुडापर्यंत त्याचं काम आहे टू पंप द ब्लड. ठीक आहे. जर आपला हार्ट कमजोर झाला, हार्ट कमजोर कशामुळे होईल, जर हार्टला जर रक्त पुरवठा कमी झाला, ठीक आहे, इनसफिशियंट फ्लो ऑफ ब्लड, इनसफिशियंट फ्लो ऑफ ब्लड, माफ करा वेळेचं भान असल्यामुळे आपण थोडं फास्ट, म्हणजे थोडं रायटिंगकडे लक्ष
कमी जास्त झालं तर बघून येला तुम्ही. इनसफिशियंट फ्लो ऑफ ब्लड टू द हार्ट. आता ब्लडमध्ये काय असते, ऑक्सिजन असते, मिनरल्स असते, जे हार्टला सुद्धा लागत असते, कारण ते पण एक जिवंत ऑर्गन आहे. ठीक आहे. तर इन्सफिशियंट फ्लो ऑफ ब्लड झालं म्हणजे काय, तर त्याला लागणारा ऑक्सिजन आहे, मिनरल्स असतील, काही त्याच्या विटॅमिन्स असतील, जे काही जे हार्टला जे लागते ते त्याची कमतरता तेव्हा त्याला जेव्हा भासते तेव्हा त्याला अधिकाधिक काम करावं लागतं. ठीक आहे. एखादी पंपमध्ये जर त्याच्यामध्ये जर तुम्ही पंप करत असाल आणि पाणी कमी असेल तर तुम्हाला आउटपुट देण्यासाठी पंपला आणखीन जोरामध्ये ऑपरेट करावं लागतो. तर तेच हार्टचं काम आहे. तर तो अधिकाधिक त्याची इफिशियन्सी, कार्यक्षमता वाढवण्यासाठी तो ब्लड फ्लो आपला डोक्यापर्यंत नेण्यासाठी अधिकाधिक काम करतो आणि तशा याच्यात तो कमजोर होऊन जातो. त्यालाच म्हणतात हार्ट डिसीज. तर यात कुठले प्रकार आहे की ज्याच्याने हार्ट डिसीज होऊ शकतात. ठीक आहे. तर मी चार्टवरतीच घेतो तुम्हाला. आता अरे 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 गुलगुल. ठीक आहे. हार्ट डिसीज कशा होते, धुआं, खेले मौत का धुआं, स्मोकिंग, अल्कोहोलिज्म, डायबिटीज, हायपरटेन्शन, स्ट्रेस. ठीक आहे. एंगर, आपण म्हणतो ज्यादा चिल्ला मत वरना हार्ट अटॅक आ जाएगा. असे पिक्चरमध्ये भरपूर सारे डायलॉग मिळते. फिजिकल एक्सरसाइज, व्यायाम करा. मी इथं फिजिकल एक्सरसाइज केली तर टी व्ही पडून हातात येऊन जा. स्मार्ट बोर्ड घ्यायचा आपल्याला, लक्षात ठेवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब. ठीक आहे. हार्ट डिसीजच्या इथे 6 पॉईंट दिलेला आहे. एंजिओप्लास्टिक, बायपास सर्जरी, ओपन हार्ट सर्जरी, ट्रान्सप्लांट, इन्स्टॉलेशन ऑफ स्टेंट, इन्स्टॉलेशन ऑफ पेसमेकर. ठीक आहे. थोडक्यामध्ये आता समजून सांगतो. एंजिओप्लास्टी म्हणजे काय आहे, जर तुमची एखादी नस जर ब्लॉक झाली असेल तर ते नॅरो झाली असेल तर त्याच्यामध्ये इथून एक अशी नळी टाकते आणि त्याच्यामध्ये काय करते, जर ते नॅरो असेल तर त्याला ओपन आणि वाईट करते. ठीक आहे. तर ते काम एंजिओप्लास्टीमध्ये करते. काय करते, टू ओपन अँड वाईट, टू ओपन दी नॅरो ब्लड वेसल. ठीक आहे. आपली जी रक्तवाहिनी आहे, जे जसं आपण काय म्हणतात, कोलेस्ट्रॉलमुळे आपण म्हणतो की नाही बा आपलं ब्लड वेसल्समध्ये अंदरून ब्लॉकेज येऊन जातात कोलेस्ट्रॉल वाढल्याने. तर ते तेव्हा त्यात अशा वेळेस जर हार्ट अटॅक जर आला तर आपण काय करतो, ते एंजिओप्लास्टी, तर ते ब्लॉकेजेस असतात ते आपण रिमूव्ह करतो याच्यामध्ये. ठीक आहे. बायपास सर्जरी. बायपास आता प्रत्येक शहरामध्ये आपल्याला माहित आहे की बायपास असतो. समजा हा शहर आहे, हे शहर आहे हार्ट डिसीज, हे नागपूर आहे, तुम्ही अमरावतीवरून येतात इकडे भंडाऱ्याकडे चालले तर ठीक आहे. तर सगळेजण जर नागपूरच्या अंदरून जाणार तिथे ट्रॅफिक वाढणार, म्हणून शहर काय करते, एक बायपास रोड काढते. बाहेरच्या बाहेरून चालला जा ना, तुला नागपूरमध्ये काही गरज नाही ना, बाहेरच्या बाहेरून जा. तर ते बायपास सर्जरीमध्ये तसंच म्हणजे एक्स्ट्रीमली ब्लॉकेज असं सुधारण्यासारखं नसेल तर मग एक नवीन असा एक बायपास बनवला जातो, जेणेकरून रक्तपुरवठा जो आहे तो मधात सिटीतून न जाता बायपास केला जातो. ओपन हार्ट सर्जरी तेच सांगते. ओपन हार्ट, चीर फाड हार्टची सर्जरी केली. ठीक आहे. ओपन हार्ट सर्जरी जेव्हा आपण प्रॉपर हार्ट वाजवतो तेव्हा त्याच्यामध्ये कोरोनरी आर्टरी असते, कोरोनरी वेन्स असते. तर त्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम आला असेल, ब्लॉकेज असेल तर ते ओपन हार्ट सर्जरीने शक्य आहे. हार्ट ट्रांसप्लांट. मेरा दिल 2 दिल होते सीने में, काश कहीं ऐसा होता, 2 दिल होते सीने में, एक टूट भी जाता इश्क में तो तकलीफ ना होती जीने में. एक हृदय जे आहे, तुझा हृदय माझ्यात, माझा हृदय तुझ्यात, तात्या विंचूसारखा हार्ट ट्रान्सप्लांट. इन्स्टॉलेशन ऑफ स्टेंट. स्टेंट म्हणजे अर्थात हेच आहे, तुमची एखादी जर नस जर पातळ असेल तर त्याच्यामध्ये एक स्टेंट टाकला जातो. अर्थात प्लास्टिकच्या पाईपमध्ये जर आपण रबर पाईपमध्ये जर प्लॅस्टिकचा किंवा स्टीलचा टाकला तर ते परत असा चोक होणार नाही. तर ते इन्स्टॉलेशन ऑफ स्टेंट आहे. इन्स्टॉलेशन ऑफ पेस मेकर. आपण बघितलं असेल CID जेव्हा तुम्ही बघितलं असेल तर तो, अरे यार तुम्हारा हार्ट ट्रांसप्लांट हुआ था, तुम्हारे हार्ट के अंदर पेस मेकर था, उससे हमने तुम्हारी लाइव लोकेशन निकाली. तर ते पेस मेकर आहे. असं काही होते माहीत नाही, पण पेस मेकर म्हणजे काय आहे,
तर तो तुमच्या हार्टला पंप करतो, पंप करण्यास मदत करतो. पेसमेकर त्याच्यामध्ये बॅटरी असते, छोटंसं ते मशीन असते, तुमच्या हृदयात टाकलं जातं आणि तो मग तुमच्या हार्टला. ठीक आहे. आता हे COLS दिसत आहे, कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट. हा एक प्रकारचा CPR सारखा आहे. जसं आपण बघतो हिरो हिरोईनला पटवण्यासाठी, हिरोईन जर एखादी पडलेली असते, हिरो धावत जातो, तिच्या तोंडात श्वास टाकतो आणि छातीवर दाबतो. सर्वात बढिया उदाहरण म्हटलं तर शिवाजी द बॉस, रजनीकांत. त्या चित्रपटामध्ये तुम्ही बघितलं असेल की कन्स्ट्रक्शन साईटवरती एक मुलाला इलेक्ट्रिक शॉक लागतो, खाली पडतो, मग डॉक्टर येते, त्याचं तोंडात श्वास देते आणि छातीवरती प्रेस करते. तर ते COLS असा CPRचा हा एक सबटाईप आहे. CPRचा कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट. याच्यामध्ये तुम्हाला बघायचं आहे की पेशंट श्वास घेत आहे की नाही घेत आहे. नसेल श्वास घेत असेल तर तुम्हाला त्याच्या तोंडावाटे हवा द्यायची आहे. अन्यथा जर तो श्वास घेत असेल तर तुम्हाला त्याच्या छातीवरती असा हात ठेवायचा आहे, अशी मुठ्ठी बनवायची आहे, अशी मुठ्ठी बनवायची आहे. त्याची छातीला प्रेस करायचं आहे 1.5 ते 2 इंच. जास्त नाही दाबायचं, नाही छाती तोडून टाकाल तुम्ही. ठीक आहे. छातीच्या वरती काय असते, रिब्स असतात ह्या. ठीक आहे. याला मटण आणतो तेव्हा काय म्हणतो आपण याला, चाप, सीना चाप. हे सीना चाप हे आहे. ठीक. तर त्याचा एक रेट आहे 100 to 130, 120 स्ट्रोक्स पर मिनिट. एका मिनिटामध्ये 100 ते 120 स्ट्रोक तुमचे झाले पाहिजे ॲटलिस्ट 30 मिनिट. किंवा जोपर्यंत ॲम्ब्युलन्स येत नाही किंवा जोपर्यंत तो शुद्धीवर किंवा त्याचं हार्ट व्यवस्थित काम करत नाही तोपर्यंत तुम्ही ही प्रक्रिया कंटिन्यू करू शकता. तुम्ही थकला असेल तर समोरच्याला सांगायचं तसं करायचं. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट वळूया. मला वाटत नाही नेक्स्ट काही आहे का, आहे वाटते थोडंसं. मिसयूज ऑफ डिसीज, मिसयूज ऑफ मेडिसिन आहे. ठीक आहे. तर हे एकदम असं सांगायला एक विशेष चर्चा करण्याला एक नाही आहे. तरी आपण बघितलं की जास्त पेन किलर खाल्ले माझ्या त्या नातेवाईकांना, आता त्याची किडनी फेल झाली, समजायला नाही पाहिजे नव्हतं का डॉक्टरकडून औषध गोळ्या लिहून घ्यायचं. तर हे एक्सेस आहे, एक्सेस ओव्हरडोज ऑफ पेन किलर मे डॅमेज युअर नर्वस सिस्टीम. एक्सक्रिटरी अर्थात किडनी जी आहे तुमचं एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये येतो. जेव्हा आपण एक्सक्रिटरी सिस्टीम बघू त्यात किडनी आपण विशेष बघू. लिव्हर झालं, लिव्हर डॅमेज होते. ओव्हरडोज ऑफ अँटीबायोटिकमध्ये काय स्टमक होते, नॉशिया असते, मळमळ असते, डिसेंट्री, रॅश, व्हाईट पॅचेस ऑफ स्टम. हे काय आहे तर मिसयूज ऑफ डिसीज आहे. दुसरं आहे जेनेरिक मेडिसिन. ठीक आहे. जेनेरिक मेडिसिन म्हणजे काय, आता आपण बघितलं असेल की काही काही मेडिकलवरती जेनेरिक मेडिसिन लिहून असते. ठीक आहे. कुठली पण जेव्हा एक औषध बनते तेव्हा त्याच्यामध्ये खूप सारे एक्सपेरिमेंट केलेले असते. त्याचा केमिकल फॉर्म्युला डिराईव्ह होतो. त्याच्यानंतर तो उंदरांवर, कुत्र्यांवर, कुठल्या जनावरची टेस्ट होतो. त्याच्यानंतर मग ह्या इतका सारा रिसर्चसाठी, टेस्टसाठी पैसा लागतो. ठीक आहे. पण हे जेनेरिकमध्ये मेडिसिनमध्ये तसं नसते. यांच्यामध्ये तो फॉर्म्युला इझिली अवेलेबल असते की रेडीमेड वाचून घ्या. कोणत्या दिवशी काय येते काय नाही पाठ करायचं असेल करू शकता. स्वतःच्या नॉलेजसाठी आहे, एक्झाममध्ये मला नाही वाटत हे विचारणार. नेक्स्ट आहे ब्लड डोनेशन. ठीक आहे. 1 युनिट ऑफ ब्लड डोनेटेड बाय पर्सन कॅन फुलफिल द नीड ऑफ 3 पर्सन ॲट अ टाइम. कशा प्रकारे जर तुम्ही रक्त दिलं, ठीक आहे, मी ब्लड देतो, ब्लडमध्ये 3 कंपोनेंट आहे, RBC, WBC, प्लेटलेट्स. ठीक आहे. 1, 2, 3 कंपोनेंट आहे. तुम्ही किती जणांची जीव वाचवू शकता, 12 पर्सन बाय डोनेटिंग द ब्लड 4 टाइम्स. ठीक आहे. 3 वेळा तर आपण जर एकाला RBCची गरज असेल त्याला RBC दिली, WBCची गरज असेल WBC, प्लेटलेटची गरज असेल आणि दर 3 महिन्याने तुम्ही ब्लड देऊ शकता. अर्थात वर्षातून जर 4 वेळा ब्लड दिला, WBC, RBC, प्लेटलेट हे 3 गुणिला 4 अर्थात 12 गरजू व्यक्तींना जर तुम्ही हे दिलं, अर्थात ब्लड डोनेट केलं, तर तुम्ही 12 गरजू व्यक्तींचा जीव वाचू शकतो. पुढे आपण सुद्धा ब्लड बद्दल आपण जेव्हा चॅप्टर येईल 11वी किंवा 12वीमध्ये तेव्हा आपण विशेष वाचू. डोनर कोण असते, रिसिव्हर कोण असते, कुठला ब्लड ग्रुप असते, कशा प्रकारे ब्लड ग्रुप बनला जाते. ठीक आहे. इथे 6 चॅप्टर खतम होत आहे. पुढचा जो चॅप्टर आहे त्या चॅप्टरचं नाव आहे फोर्स अँड प्रेशर, चॅप्टर 3. तर बी रेडी याच्यासाठी. तोपर्यंत 2 चॅप्टर झालेले आहेत, दोघांचे रिव्हिजन करून घ्या. दोन्ही जे आहेत ते आपले बायोलॉजी रिलेटेड चॅप्टर आहे. ठीक आहे. तर थँक्यू. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.